जरासे सर व्हिडिओ करायसाठी दिसते चालू आहे.
श्रीमंताचे श्रीमंत ज्यांना भक्ती मार्गातला कळस असा संबोधला जातो अशा कोटीतला साधू बाबाजी चैतन्याच्या मालिकेतील आदरणीय कन्या विभूती विशेष वारकरी संप्रदायाचे महान भगवत असे असणारे तुकाराम तुकाराम सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार थोडक्यात परिहार द्यायचा असा आज अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये चिखली येथे आज या सप्ताहाला 25वे वर्ष पूर्ण होऊन आपण 26व्या वर्षात प्रदर्पण केलं आणि आज गोकुळ अष्टमी आणि आज या गोकुळ अष्टमी निमित्त माझ्यासारख्या लेकीला 4थ्या दिवशीची सेवा भेटली आणि तुमच्यासारख्या भाग्यवंतांचं या दर्शन पाहायला भेटलं म्हणून तुमचे धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. हरिभक्त पारायण बालाजी आळंदी तसेच आपले गुरु वले दादा असतील तसेच आपले हार्मोनियम वाले काका असतील गायक वर्ग असेल
वारकरी असते, इथं बसलेले सर्व साधक गुरुजन मंडळी असत व तसेच मला इथे सेवा करण्याचा योग आला ते म्हणजे आमचे हरिभक्त पारायण सर्जेशराव वाडकर असतील, सर्जेराव वाडकर बाबा असतील. त्यांचा मला फोन आला, म्हणजे ताई या तारखेला तुम्हाला सेवा जमेल का, ती तारीख रिकामी आहे का? म्हणलो का नाही जमत, हा खेळ नव्हे पुण्याचा, म्हणून मी मेळ जमिला वैष्णवांचा. माईबाप आयोजन नियोजन हे तुमच्यासाठी आहे, आयोजन नियोजन हे कुणासाठी आहे? कुणासाठी? आयोजन नियोजन हे तुमच्यासाठी आहे. मीठ मिरची मसाला आणायची गरज नाही, आहे का गरज? अरे मीठ मिरची मसाला आणायची गरज नाही, या बसा आणि ऐका. तो जीव त्या सुखाला पात्र झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला विठ्ठला माझी माऊली महावैष्णव ज्ञानोबर आहे. 9व्या अध्यायाच्या पहिल्याच क्रमांकाची ओळ काय म्हणते? तर अवधान ऐकले मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. काय म्हणते माझी माऊली महावैष्णव ज्ञानोबर आहे? आज ज्याच्या नावावरती लाखों रुपयाची उलाढ आलाय, की लाखों रुपयाची उलाढ आलाय, आज त्यांच्या नावाखाली बुवा मोठा करतात. बरोबर, महाराज बाबा मोठा करतात. ते माऊली महावैष्णव ज्ञानोबर आहे. त्यांच्या 9व्या अध्यायामध्ये पहिल्याच क्रमांकाच्या ओळीमध्ये सांगतायत की बाबा रे, जर का तू लक्ष दिलंस तर तुला सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार. म्हणून आता कीर्तनाला बसला तर काय करायचं? एकच करायचं, अंतरंगाचे कान उघडे करायचे आणि बाह्य रंगाचे कान बंद करायचे. विठ्ठला विठ्ठला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी मी एवढंच सांगेन की सूर्यासमोर काजं व्हायचं असं काय उजेड पडेल? सूर्यासमोर काजं व्हायचं असं काय उजेड पडेल? पण सद्गुरू अंगती दादा, सद्गुरू संत श्रीबा बाबा, सद्गुरू संत रामदास बाबा या सर्व साधू संतांचे दर्शन करून आज त्यांच्या कृपाशीर्वादाने मी तो काय मी जेही काय बोलेल ते माझ्या सद्गुरू अंगती दादांच्या कृपाशीर्वादाने बोलेल. चांगलं वाटलं तर घ्या, नाही वाटलं तर. कुत्र्याचं भुकायचं काम आहे, मालकाचं जागा होणं हे काम आहे. चोरी झाली तर त्यात कुत्रा काय करू शकताय का? कळलं का काही कुत्र? अरे ते कुत्र भुकून 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 मरून जाईल रे राजा हो. पण तुमचं जागा व्हायचं काम आहे, म्हणून अंतरंगाचे कान उघडे करायचे आणि बाह्य रंगाचे कान बंद करायचे. विठ्ठला विठ्ठला कृष्ण जन्माष्टमी. आज काय कृष्ण जन्माष्टमी. आपला कार्यक्रम कितीचा आहे? 9 ते 11चा कार्यक्रम आहे, पण आज कृष्ण जन्माष्टमी असल्यामुळे आज आपला कार्यक्रम कितीचा आहे? 10 ते 12चा आहे. म्हणून झोपू नका, पराड करून आलेला तुम्ही पण मस्त पोट भरून झोपू बिकू नका, लक्ष द्या. कीर्तन तुमच्यासाठी आहे. कीर्तन म्हणजे काय? कीर्तन म्हणजे हे उभारलंय ते कीर्तन आहे का? उभारलंय ते कीर्तन आहे का? जे मेटे महाराजांचं झालं ते प्रवचन आहे का? अरे ते आहे, पण ते गवंडी आहे. कीर्तन म्हणजे काय? कीर्तन सांग, कीर्तन सांग होय अंग हरिरूप या नाव कीर्तन आहे. जेव्हा साधकाची त्या भगवंताची त्या गुरुने तो बोध दिल्यावरती जेव्हा परम उच्च अवस्था प्राप्त होते त्याला म्हणायचं कीर्तन. विठ्ठला विठ्ठला आज कृष्ण जन्माष्टमी, बरोबर? कृष्ण याचा अर्थ काय? कृष्ण ही अशी भक्ती आहे की ज्याला पंचतत्वही वाहून जातात. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश हे पंचतत्वही त्याला धुवून येतात, कारण ती सर्वात उत्तम भक्ती आहे. कृष्ण या शब्दाचा अर्थ
गोपिकांना जो आकर्षित करतो तो म्हणजे कृष्ण आहे. भगवंताच्या लेकी देव, संतांच्या लेकी देव. भगवंत हा कसा आहे? अनाकर्णी आहे. अरे भगवंत हा अव्यक्त आहे. पण आपण कृष्णाला कसं मानतो? दिसायला छोटं गुटगुटीत, कुरवड्या केसाचं, काळ्या सावळ्या रंगाचं, कुरवड्या केसात मोरपंख, गळ्यात वैजंतीच्या तुळशीच्या माळ्या, दिसायला गुटगुटीत. आपण असं बघितलं, बरोबर? अरे पण कृष्ण ही व्यक्ती नाहीये. कृष्ण ही व्यक्ती नाहीये. कृष्ण ही मूर्ती नाहीये. मग कृष्ण म्हणजे नेमकं काय? जेव्हा जीवनामध्ये भगवंत येतो, भगवंत म्हणजे जीवनामध्ये जेव्हा गुरु प्राप्त होतात, आणि जेव्हा जीवनामध्ये गुरु प्राप्त होतात तेव्हा त्या साधकाची जेव्हा ती परमोच्च अवस्था प्राप्त होते त्याला म्हणायचा कृष्ण. विठ्ठल माईबाप तुकाराम महाराजांचा आराध्य दैवत जरी पांडुरंग परमात्मा असले तरी त्यांनी आज या अभंगामधून कृष्णाचं वर्णन केलं. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा तारू, उतरी पहिला पारू भव नदीचा, कृष्ण माझे जान, कृष्ण माझे मान, सोयरा सज्जन, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा तारू, उतरी पहिला पारू भव नदीचा. जग में सुंदर है तो ना, चाहे वो कृष्ण कहे अरे चाहे वो कृष्ण कहे. जग में सुंदर है तो ना, अरे वो चाहे कृष्ण कहे. जगामध्ये दोन असे सुंदर आहे, राम आणि कृष्ण. रामाचं काय, रामाचं काय चरित्र आहे. सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं. तुमच्यासाठी कीर्तन चालवले, माझ्यासाठी चालवलं, माझ्यासाठी चालवलं. मला कळलंय सद्गुरूच्या कृपेने मला तो बोध झाला. तो बोध तुमच्यापर्यंत यावा ह्याची आम्हाकडे का बीज वाढवावे ना. जे जे मला आलेलं आहे ते तुम्हाला सांगायचं. जे जे आपण असे ठावे ते ते इतरांशी सांगावे. वेडे करून सोडावे सगळे जण. नाही हो, झोपली मंडळी. शहाणे करून सोडावे सगळे जण. कीर्तन हे तुमच्यासाठी म्हणून लक्ष द्या. कीर्तन कोणासाठी? तुमच्यासाठी. माई बाप आज बघायला गेलं तर राम आणि कृष्ण, रामाचं हे काय आहे? चरित्र आहे. पण माझ्या कृष्णाची ही काय लीला आहे? लीला काय आहे? लीला आहे. कृष्णाचं चरित्र जर का आपण पाहायला गेलं, रामाचं चरित्र जर का आपण पाहायला गेलं, एक सुंदर बगीचा आहे. काय? सुंदर बगीचा आहे. आणि त्या बगीच्यावरती फुलं आलेले आहेत आणि त्या फुलांचा आपण आस्वाद घेता येतो. त्या फुलांचा आपल्याला अनुभव घेता येतो. भागवतामध्ये रामांनी काय सांगितलंय? मर्यादा पुरुषोत्तम ते बोलून गेले. जो मर्यादित आहे, मर्यादित जो आयुष्य जगतो तो म्हणजे भगवंत आहे. व्यासाने जरी कृष्णाला भूतकाळात मांडलं असतं तरी कृष्ण म्हणजे हे भविष्य आहे. कृष्ण म्हणजे काय? भविष्य आहे. रामाचे चरित्र आहे पण माझ्या कृष्णाची लीला आहे. अहो रामाने जरी दुःख व्यक्त केलं, बरोबर ना? त्यांच्या पत्नी व त्या पत्नी काय होतं त्यांना? कुठं होतं त्या? वन 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 भटकत होते ना, दुःख व्यक्त करत होते. परंतु माझे कृष्ण काय जरी आलं तरी ते नाचतंय बघा. काय जरी असू द्या, छोट्या
रामाचा बगीचा आहे, पण कृष्णाचं घनदाट जंगल आहे. आणि त्या घनदाट जंगलाचं आपल्याला काय करायचंय? आज चिंतन करायचंय. विठाला विठाला प्रतिकूल अवस्थामध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुकूलता कशी आणावी, जीवनामध्ये उत्साह कसा निर्माण करावा, जीवनामध्ये आनंद कसा आणावा, हे जर का अनुभवायचं असेल तर कृष्ण लीला. विठ्ठल विठ्ठल कृष्ण ही मूर्ती नाहीये. कृष्ण ही आपण मूर्तीकृत बघितला. अहो भगवंत हा अव्यक्त आहे. माझ्या संतांनी सांगावं, भगवंत नाही असं सुईचं टोक नव्हे एवढीशी सुद्धा जागा रिकामी नाही की जिथं भगवंत आहे. मल्हारना दाट हरी दिसे कीर्तन तुमच्यासाठी दिली. भाग्य लागतं ऐकायला ते पण. तुमचं भाग्य इथं आलात. भाग्याचं तो पावेच अभाग्याची कैसे कळी ही मात. आणि तुम्ही भाग्याचे देव मंदिरामध्ये तुम्ही प्रवेश केला. त्या कीर्तन ऐकायला बसला म्हणून इकडे लक्ष द्या. हरिपाठ तुम्हाला पाठ नाही. हरिपाठ पुन्हा तुम्हाला पाठायचे नाही. हात वरती करा. मी तुमचीच आहे. तुमच्या गावातली नसली तरी तुमची मुलगी तर समजू शकता. एखादा साधक तरी ते नसेल समजून, तेही नव्हता समजून. कीर्तनकार महाराज म्हणून तरी समजा म्हणून उत्तर द्या. हरिपाठ पुन्हा कुणाला पाठ आहे त्याने हात वरती करा. सगळ्याला सगळ्याला पाठ असून माझे माऊली मा वैष्णव त्यांना बरेच सांगतायत. बरला गण ताट हरी दिसे कसा देव नाही कळतो तुम्हाला. फक्त 2 मिनिटं नाक बंद करा. 2 मिनिटं नाही तुम्ही उचलून बाहेर टाकलं मग म्हणा 1 रुपयाला कोण घेतं का द्यायला. आश्वास नाही कोण 1 रुपयाला घेतात कोण. तुमची मुलगी असू द्या, मुलगा असू द्या, तुमचा भाऊ असू द्या, बहीण असू द्या, तुमचा नवरा असू द्या, सासू सून कोणी बी असू द्या, 1 रुपयाला कोणी घेतं का. अहो कोणी घेऊ शकत नाही. फक्त मोड्याला फक्त बघत येतच की घरी जाऊन आंघोळ्या करतो. बरोबर ना. लागूनच करतो. शिवतही नाही चालत. आहे का किंमत. अरे किंमत नाही. किंमत कोणामुळे आहे तर या श्वासामुळे. आणि श्वासाच भगवंत आहे. विठाला विठाला आपण इस्कॉन टेम्पल मध्ये जातो बघा. कधीतरी जातो ना. नाही जात तुम्ही. श्रीकृष्णाचं भगवंताचं दर्शन घ्यायला नाही जात का. सगळे जातात. सगळे गेले असतील. जे नाही गेले दुसऱ्या देवाला तर गेले असतील. ज्यांनी देव बघितलाच नाही त्याची ते निराळी गोष्ट.
आपण मंदिरात जातो दादा, बरोबर, मंदिरात जातो, दर्शनाची वेळ येते, भरपूर लाईन आहे दर्शनाला. आज गोकुळ जन्माष्टमी म्हणून भरपूर लाईन आहे इस्कॉन टेम्पलला, भरपूर लाईन आहे. आपला नंबर आला, तिथं दर्शन घ्यायची वेळ आली, आपण काय करतो? हळूच मोकळं कसं असं ते का? अरे देव आहे ना, फोडा ना डोकं. का फोडत नाही? मनात काय भय? दगड आहे मला लागल, कसं फोडू? मला घरी जायचंय परत, कसं फोडू? अरे मी म्हणत नाही की त्या मूर्तीमध्ये भगवंत, फक्त आपण काय केला तर मूर्ती पुरता भगवंत आपण मर्यादित ठेवला. मूर्ती पुरता भगवंत फक्त आपण बघितला. पण माझ्या संतांनी सांगावं, विश्वव्यापक कमलापती अव्यक्त निराकार नाही जाकार, जे तुम्ही चर आणि आचर हरिसी भजे. अरे देव 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 देव, आज कृष्ण कृष्ण तुम्ही करताय गोकुळ जन्माष्टमीचं, कुठे आहे कृष्ण? आत कर्मात तेव्हा भेटे पंढरीनाथ. अरे आत बघ, अरे ए नरा आत बघ जरा, जीव हा खरा नवे ही माया, तू बुद्धी दर्पली ब्रह्मवीची छाया. अरे नरा जरा आत डोकून बघ, आपलं कसं झालंय. मेटे महाराज बालाजी मेटे सांगून गेले आज काय घेतलेलं त्यांनी. 9व्या अध्यायाचा 3 क्रमांकाच्या श्लोक मधली 4थ्या क्रमांकाची 3ऱ्या क्रमांकाची ओळी बघा. काय ही देव अचारा परिवरी लोयात कलिया होती शस्त्रवरी, रीतेत बैसून उपवास करी का दरी तुझे. अरे सोन्याच्या पेटीवरती बसले आणि भीक मागताय, लाज वाटू द्या. सोन्याच्या पेटीवरती बसले आणि भीक मागतोय, भीक. अक्कल येऊ देतात. अक्कल असली तर कीर्तन ऐकण्यासाठी आमचे धनराव म्हणून जातात, पुणे पिंपरीचे धुळ्याचे. म्हणतात अरे कीर्तन ऐकण्यासाठी 1 किलोचा मेंदू लागतो. मुंगीवर एवढ्या पायाचं जरी कमी असलं ना तरी कीर्तन माणसाला समजत नाही, समजत म्हणून लक्ष देऊन ऐका. अरे सोन्याच्या पेटीवरती बसलाय पण भीक मागतोय, उपयोग नाही, खाली वापरून जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. अरे जीवन हे सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही, बरोबर. तसं 4थ्या ओळीमध्ये सांगतात, तैसा ध्यामध्ये विराम असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतासी कामू विषयावरी. त्यांनी सांगावं, काय सांगावं तरी मी तम सकळ देई, असे एक विचारू नाही आणि तैसेची माझ्या ठाई सकळ असे. अहो त्यांनी सांगावं श्रीकृष्ण तुमच्या हृदयात आहे, पण आपण त्याला बघत आपल्याला बघण्याची दृष्टीच नाही.
डोळ्यांनी दिसणार आहे का? या चामड्याच्या डोळ्यांनी दिसणार आहे का? अहो दिसूच शकत नाही. त्याला आत्मदृष्टी पाहिजे आणि जोपर्यंत आत्मदृष्टी येत नाही, जोपर्यंत त्या गुरुकडून तुम्ही आत्मदृष्टी प्राप्त करून घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला श्रीकृष्ण हे दिसू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल जीवनामध्ये जर का मोठं व्हायचं असेल ना, जीवनामध्ये मोठं जर का व्हायचं असेल, गुरुविना कोण बताये वाट, गुरुविना कोण बताये वाट, अरे बडा बिकट यमघाट, अरे बडा बिकट यमघाट, अरे गुरुविना कोण बताये वाट. दाखवल का तुम्ही वाट? दाखवल का? अहो आईलाच बाजार फुटत असतो, बरोबर ना? जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत आई त्याला उचलून घ्यायला तयार नाही. बाळ रडतंय, अगं आई उचलून घे, उचलून घे. जोपर्यंत रडत नाही तोपर्यंत उचलून घेत नाही. तसं देवाचं आहे, परमार्थाचं आहे, जरा लक्षात घ्या, समजून घ्या, समजून घ्या, समजून घ्या. काय मला सांगायचं उद्देश आहे? जोपर्यंत तुम्ही देवासाठी रडत नाही, रडत नाही म्हणजे काय? जोपर्यंत तुम्हाला अवस्था प्राप्त होत नाही. येत एक विश्व एकापन, ऐसे अणुमाळ होते जे तुझे पण, तेही आटून गेले अंतःकरण विराले सहसा, आतू आनंदाचे हिरी झाले, बाहेरी गात्रांचे बळ हरपून गेले, अबाधवा गुंतले मुलगांचे देह. वर्षीय प्रथमदशे वळल्या शेलांचे सर्वांग जय दैसे, विरुडे कोमलांबरी जैसे रोमांचाले. कधी अवस्था होती का आपल्याला अशी? कंठी प्रेम दाटे, कंठी प्रेम दाटे, नैनी निरालोटे, कंठी प्रेम दाटे, नैनी निरालोटे, प्रेम दाटे, नैनी निरालोटे,
जोपर्यंत जीव हा समर्पण होत नाही देवाला, जोपर्यंत मन हे आपण समर्पण करत नाही देवाला, श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रेमधरी मग सर्वत्र नमस्कारी मजे करते. नाही तर मन हे कुठं कळत आहे, मन हे चंचल चलता करता लगे वेळ. मनाला डिझेल पेट्रोल काय लागतं का? मन कुठंही जाऊन येतंय, मन पुण्याला जाऊन येतंय, मन मुंबईला जाऊन येतंय, तिथं मरीन ड्राईव्हला जाऊन बसतंय गार हवेत मस्त गाणे लावून. अरे मन आहे ते, मन हे कुठंही फिरून येतं. पण संतांनी मला सांगावं मन हे कुठं लावायचंय म्हणा. सज्जना भक्ती पंथेची जावे ही श्री हरी आदी स्वभावे जनी निंद्या ते सर्व सोडून द्यावे जरी म्हणजे ते सर्व भावे करावे. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वर पुनरपी संसार. ऐका येणं जाणं, अहो येणं जाणं जर का मुक्त करायचं असेल, खंडित करायचं असेल, यायचं जायचं परत जर नसेल तर एकच मार्ग ज्या मार्गाने संत गेले. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत तेनेच पण ते चालू जगा न पडे पुन्हा. कोटे गाई जर का मनाच्या मार्गाने गेले तर काय होतं? मनोमार्ग गेला तो तेथे मुकला, मनोमार्ग गेला तो तेथे मुकला. हरी काट स्थिरावला तोची धन्य, हरी काट स्थिरावला तोची धन्य. अरे मनोमार्ग गेला तो तेथे मुकला. म्हणून गुरु लागल्या वाटा येवगी विवेक तीर्थगटा आणि दोन्ही प्रगटा बुद्धीच्या तेने गुरुनी वाट सांगितली की बाबा श्रीकृष्ण हा हृदयात आहे. कुठं आहे? कुठं आहे? हृदयात. पण आपण कुठं बघतो माई? कुठं बघतो दादा? कुठं बघतो काका? कुठं बघतो? कृष्ण हा कुठं बघतो? कृष्ण हा फक्त मूर्तीत बघतो. कृष्ण हा आपण वागून बघत नाही. हृदयात बघतो का कधी लोक? वाटतं का जीवाला आपल्या हृदयात देव आहे? कधीच वाटत नाही. तुम्हाला म्हणलं ना मी काही की तुम्ही देव आहे, कुणाला जरी म्हणलं ना त्यांचं सांगत आणि मी देव कसं काय? भगवान म्हणाले अर्जुना, काय म्हणाले? राव कंबाला सुना म्हणाले का? अहो मग काय म्हणाले? भगवान म्हणाले अर्जुना, अरे तुझ्या देव आहे तू पाहून घे. मृग नावी कस्तुरी बसते, अरे मृग भटकत जंगल जाय पण सबके हृदय में राम है लेकिन मूर्ख न समजाय. अरे हृदयात राम आहे, हृदयात कृष्ण आहे, पण आपण देव 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 करतोय. पण देव आजपर्यंत भेटला सगळं केलं, काशी केली, मथुरा पण केली, पण देव नाही भेटला ताई. परंतु माझ्या सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा, सद्गुरु सच्चिदानंद अमृत दादा जीवनामध्ये आले आणि त्यांनी सांगितलं की बाबा रे ताई माई आई आई अरे तुझ्या हृदयात श्रीकृष्ण वास करतोय. काशी गेली मथुरा केली केली काशी केली मथुरा केली केली द्वारका. संत नाही या जगमध्ये श्रीपाद बसा, संत नाही या जगमध्ये म्हणजे दादा सारखा. अहो सगळं करून पाहिलं पण ते नाही बसलं माझा. सगळं मी केलं पण मला कुठं जायची गरज लागली नाही. माझ्या आई वडिलांचे तेवढे माझ्यावरती आशीर्वाद होते, केलेले कर्म होते चांगले.
नाक नसतं तर आपण कसं दिसतो. एक पोरगा होता, त्याला 2 पोरी बघायला लागल्या. म्हणजे दोघी एकामागे एक आल्या नाही. एक दिवसाने एक आली, दुसऱ्या दिवशी एक आली. एक काळी होती, तिला नाक होतं, आणि दुसरी गोरी होती पण तिला नाकच नव्हतं. पोरं विकून ती चॉईस केली असं मग जिला नाक येते. मग हे नाक सांगितलं का मी, हे नाक म्हणते का? अहो हे नाक नाही, हे नाक म्हणत नाही मी. अहो सगळं आहे तुमच्याकडं, सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे जीवाला. शेतामध्ये काय करावं याचं ज्ञान आहे, कुठं प्रॉफिट आहे कुठं लॉस आहे महाराज कळतंय. कांदा कापला डोळ्यात अनुभव आहे, मिरची खाल्ली तोंडात अनुभव आहे, मदिरा पिली दारू पिली तर रस्ता पुरत नाही चालायला पुरुष मंडळी. तो का? अरे नाही बोलत. मग माझ्या साधू संतांनी सांगावं, अरे कैसी नशाय हरि नाम की, कैसी नशाय हरि नाम की, जरा भी करके मेरे को, कैसी नशाय हरि नाम की, जरा भी करके मेरे को. पण पिऊन तर बघा, नाही आवडली की फेकून द्या, पण अनुभव तर घ्या. माझ्या संतांनी अनुभव घेतला. माई बाप तेव्हा त्यांनी म्हणावं, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. त्यांनी अनुभव घेतला म्हणून त्यांच्या लक्षात आलं. त्यांची अवस्था अशी झाली होती की देव पहावया गेलो, अरे तेथे देवाची भूमी ठेलो. त्यांच्या जीवनामध्ये चैतन्याने आले म्हणून त्यांना कळालं. गुरु परंपरेचा पहिला जातो काय म्हणतो, सत्य गुरुराय कृपा मज केली. पाठाईना झोपू नका. बघा सिस्टम वाला जातं की आवाज वाढवलाय, तुम्ही झोपाव नाही. सत्य गुरुराय कृपा मज केली, परी नाही गडली सेवकाही, सापडले वाटे जाता गंगे स्नान, मस्त पिता जाण ठेविला पर, अरे भोजना मंगती पूर्व पावशर. काय मागितलं? तूप पावशर कशाला? ते गरम करून मस्त चपात्याचं पीठ मळून, फुलक्यासारखं पीठ मळून असं वळ घ्यायचं, लाटायची, भाजायची, त्याच्यावर तूप लावून खायचंय का? त्याच्यासाठी मागितली का तुकाराम महाराजांनी? अहो कशासाठी मागितली? जर काही जर मंदिर जर का बांधायचं होतं तेव्हा पहिला केस बांधला गेला आणि मग नंतर काळ सडवला गेला आणि त्याच्यामध्ये भगवंताची मूर्ती स्थापना झाली. बरोबर. मग तसा परमार्थामध्ये पहिली स्टेप म्हणजे अनुग्रह आहे आणि दुसरी स्टेप म्हणजे प्रबोध आहे. दुसरी स्टेप जर का घ्यायची असेल तर प्रथम स्टेजला चढावं लागतं. जर का चढला नाही तर कळस आपण बांधू शकत नाही. आणि कळस जर का बांधायचा असेल, गुरुविना ज्ञान कळेना, अरे आपल्याला बाजारात मिळेना. 10 लाखाचे बांधिले मंदिर, अरे त्यावर गाडीला चिमण्या मोर, पण मूर्ती विना शोभा येईना. येते का शोभा? अरे मूर्ती विना शोभा
कृष्णाने गुरु केले. कोणते केले? अहो सांदीपन ऋषींना ते शरण गेले. राम हे वैशिष्ट्य ऋषींना शरण गेले. बरोबर का मी चुकीचं बोलते? माझं कुठं चुकलं सांगा बरं. कारण मी अर्ध तर चुकीचंच बोलते, कारण यांना तर कळणारच झालं. हे मंदिर कुठं महाराज आले उचलून आम्हाला तर काही कळणारच गेलं. आजकाल कीर्तनामध्ये जे सांगायचं नाही ते लोक सांगतात. कीर्तन म्हणजे त्यांच्यासाठी मनोरंजन झालंय लोकांचं. मला तर लोक म्हणतात ताई तुमच्या कीर्तनात तुम्ही हसवत का नाही? म्हणलं तिकडे जा हसायला. मनोरंजन करायचं म्हणलं तिकडे जा. कीर्तन म्हणजे लोकांना आपल्याला जे ज्ञान समजलंय ते लोकांपर्यंत सांगण्यासाठी हा मार्ग आहे. आणि त्याच्यावरती काय हसवता तुम्ही? काय ज्ञान देता लोकांना? अरे जे सांगायचे ते सांगा. परंतु जे सांगून कीर्तनकार वागत नाही त्यांना काय म्हणा बोले तर इसर झाले. त्याचीच वदनावी पावले त्यांनाच वदनावा, त्याच्याच पाया पडा, दुसऱ्यांच्या पाया पडू. अरे राम राम तो सब कोई कहे, राम राम तो सब कोई कहे, ठाक ठाक चोर पर किस नाम से तू हमरा बराद करे. अरे नामी चोर पड़ पड़ के पत्थर बहे. अरे बहुत ऐसे चोर, अरे जिस विद्या से भगवान मिले. अरे वे विद्या ही तू चोर. अरे जे नामाने म्हणजे कृष्ण धरले, जे नामाने माझा नाम धरले, ते नाम म्हणजे कोणतं आहे? ते ज्ञान पैदा करवे. जरी मानी आठी खानावे, ही संताया भजावे सर्वस्वेसी. ते ज्ञान माझ्या सर्व संतांनी जपलं. माझ्या निवृत्तीनाथांनी माझ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या डोक्यावरती मस्तकावरती हात ठेवला तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये ज्ञानाचा उजेड झाला. माझ्या निळोबाराईला, माझ्या तुकाराम महाराजांनी हात ठेवल्यामुळे निळोबाराईला देवाचं दर्शन झालं. चैतन्यनाथांनी त्यांचा हात मस्तकी ठेवल्यावरच तुकाराम महाराजांना देवाचं दर्शन झालं. केदार स्वामीचा हात मस्तकी लागल्यावरच नामदेव महाराजांना देवाची प्राप्ती झाली. चांगदेव महाराजांचा म्हणजे माझ्या 7 वर्षाच्या मुक्ताबाईचा हात मस्तकी लागला. 14 वर्षाचा जगणाऱ्या चांगदेवाला उपदेश दिला. म्हणे मुक्ताबाई अरे ऐक चांगा देव अंतरीची गुण, अरे अंतरीची गुण. दर गुरुचे पाय तुझला नेईन उतरून. अरे दर गुरुचे पाय तुझला नेईन उतरून. माई भक्तीने उपदेश दिला तेव्हा त्यांचा एक गुरुपुत्र झाला. कोणता? आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. जीवनामध्ये माझ्या कृष्ण परमात्मा आले, कार्य करून गेले. जीवनामध्ये माझे राम प्रभूजी आले आणि गेले. कृष्ण परमात्मा आले आणि गेले. कोणीही उरलं नाही. कोणी उरलं? कुणीच उरलं नाही. पण आज सुद्धा त्या तत्वरूपाने तुमच्या आपल्यामध्ये आहे. सगळ्यांना जायचंय. देव जाईल जाईल जाईल, देव जाईल जाईल. अरे असे काळोबा खाणार आहे, याची काळोबा खाईल. आधी हा जाणार आहे, कुणाचा उरला नाही आणि उरणारही नाही. आजा गेला पंजा गेला बापा बसना गेला. देखत देखत नातू पण तूही कैसा झाला. अरे उठा उठा जागा काठी भय आले मोठे. पंढरी वाचुनी तुझ्या ठाव नाही मोठे. अहो आता तरी जागा झोपी तू. झोपू नका, झोपू नका. साधू संतांनी इथं उठायला सांगितलं का? अहो इथून उठा, तुमच्यामध्ये देव आहे हे साधं करा. आता जागा रे भाई नो जागा. आता जागा रे भाई नो जागा. उठा उठा रे साधू संत, साधा आपुले हित. गेला गेला हा नरदेह, मग कैसा भगवंत. मग कुठे बघणार देव? कुठे करणार भक्ती? कशाला म्हणायचं भक्ती? माझ्या साधू संत
किडा हो जैसा रक्त चितो अर्थात आणि जसे रक्त व रक्ताचे तेज जसे वेगळे नाही तसा तू आणि मी एक आहे याला म्हणायचा भक्ती विठ्ठल विठ्ठल कृष्णांच्या जीवनामध्ये तुकारामांच्या जीवनामध्ये चैतन्य महाराज लाभले म्हणून त्यांना कळालं की बाबा रे मी जे बाहेर भटकतोय ते चुकीचं आहे बाहेर भटकतोय हे चुकीचं आहे मला कळालं पाहिजे चैतन्य महाराज माझ्या जीवनामध्ये आले महाराज आपण माऊली मावश्य ज्ञान करायचं चरित्र जर का आपण अनुभवायला गेलं ना तर त्यांचं आराध्य परमात्मा आराध्यच त्यांचं कृष्ण होतं पण त्यांची अवस्था मात्र राधेसारखी होती अवस्था कोणासारखी होती राधेसारखी होती जिथे स्मरणपणाचा भाव आहे तिथं राधा आहे जिथे स्मरणपणाचा भाव आहे तिथं राधा आहे पण आपण राधेला राधा कुणीही होऊ शकतं राधा ही एक स्त्रीही होऊ शकते राधा ही एक पुरुषही होऊ शकतं कारण राधा म्हणजे ही एक भक्तीचं प्रतीक आहे राधा हे काय आहे भक्तीचं प्रतीक आहे आणि ती भक्ती म्हणजे तू आणि मी एक आहे याला म्हणतात भक्ती जोपर्यंत देव आणि तुम्ही एक होत नाही जोपर्यंत साधकाला अवस्था होत नाही तोपर्यंत तुमची भक्ती चालू जेव्हा तुम्ही हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधन तुटती भवाचे बंधन माईला देवाची प्राप्ती करायची संत गुरुचे पाय धरा माझ्या तुकोबरायांच्या जीवनामध्ये चैतन्य महाराज लाभले आणि त्यांच्या अनुभवातून त्यांनी पहिल्या चरणामध्ये कृष्णाचं वर्णन केलं विठ्ठल अभंगाचं प्रथम चरण कृष्ण माझी माता कृष्ण माझा Thank you.
कृष्ण माझा कृष्ण माझा तारू उतरी पहिला पारू भव नदीचा माईबा जर या भवसागरामधून भवसमुद्रामधून भव नदीतून जर का मुक्त व्हायचं असेल तर येत एकची लीला करले जे सर्व भावे माझा भजले तया इलीच तडी सरले माया जाळ जोपर्यंत आपण पूर्ण भावाने त्या श्रीकृष्णाला शरण जात नाही तोपर्यंत आपल्या हृदयात ते वास करू शकत आपल्या हृदयात ते वास करू शकतात का वासच करू शकत नाही जोपर्यंत आपला अंतःकरण निर्माण होत नाही जोपर्यंत आपण अंतःकरणाने त्या भगवंताला शरण जात नाही तोपर्यंत श्रीकृष्ण आपल्या हृदयात वास करणार श्रीकृष्ण आपल्या हृदयातच आहे पण ते दिसणार कधी ते दिसू शकत नाही कारण त्याला रंग नाही रूप नाही वर्ण छाया त्याला फक्त अनुभवता येत नाही देव हा फक्त अनुभवायचा आहे परमार्थ कशासाठी करायचा कशासाठी करायचा संसारात चांगलं व्हावं म्हणून करायचा का देव भेटण्यासाठी करायचा का देव व्हावं म्हणून करायचा कशासाठी करायचा परमार्थ अहो काही जण परमार्थ संसारात चांगलं व्हावं म्हणून परमार्थ करतात एक साधक आहेत पुण्यामध्ये वाघोलीतच राहतात ते म्हणाले ताई 3-4 महिने म्हणे मी माळ घातली आहे पण माझा संसार व्यवस्थित चालत नाही मग म्हणलं मी काय तूप खाल्लं की रूप येतं का अहो त्याला संयम लागतो कोणत्याही गोष्टीचा संयम लागतो देव बघण्यासाठी देव भेटण्यासाठी माळ घालू नका देव व्हायचं आहे म्हणून माळ घाला विठ्ठल माईबा कृष्ण आणि राधा या दोघांचं एवढं वैशिष्ट्य आहे खरं तर जास्त महत्व राधेला आहे जोपर्यंत आपण राधेचं नाव घेत नाही तोपर्यंत कृष्ण कारण एक भजन आहे राधा कृष्ण गोपाल कृष्ण
सगळ्यांनी हात वरती करा. ज्याला हात हात आहे त्यांनी वरती करा. ज्याला हात आहे त्यांनी वरती करा पटपट. गेले वर. खाली बसलेली मंडळी मंदिराच्या बाहेर इथून दिसते मला सगळं. सगळ्यांनी गेल्यावर फक्त बाप्पाजाला सोडून आणि या मास्तरांना सोडून गायनाच्या वेळी खाली बरं केल्यावर सगळ्यांनी हात वरती करायचंय. त्या महिला मंडळाला सोडून सगळ्यांनी मुखानं भजन करायचं आणि हाताला टाळी वाजवायची. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम श्रीराम जय जय राम. Yeah.
कधी होणार होऊ शकते, पण कधी होणार जोपर्यंत आपण त्या स्थितीपर्यंत पोहोचत नाही, जोपर्यंत त्या लयापर्यंत आपण जोपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत आपली ही अवस्था होऊ शकत. लाली मेरे लाल की जित देखो तित लाल, लाली देखने में गई मेरी हो गई लाल. मैंने मेहंदी कढ़ाई रे कृष्ण नाम की, मैंने बिंदिया सजाई रे कृष्ण नाम की, मैंने नथनी कढ़ाई रे कृष्ण नाम की, मेरे साड़ी पे कृष्ण रे चुनरी पे कृष्ण, मैंने माला बनाई रे कृष्ण नाम की. अब छाया है कृष्ण अंग अंग में, मेरा तन मन रंगा है कृष्ण रंग में, मेरा है प्राप्ति में है कृष्ण, मेरा जीवन है कृष्ण. अरे मैंने माला बनाई रे कृष्ण नाम की. कुणाची अवस्था ही माझ्या गोपिकांची अवस्था आहे. यशोदा म्हणजे काय? यशोदा म्हणजे जे यश देते ती म्हणजे यशोदा आहे. आणि नंद बाबा म्हणजे काय? नंद या शब्दाचा अर्थ म्हणजे आनंद आहे. आनंद जेव्हा भेटतो ते म्हणजे नंद आहे, त्याला म्हणतात नंद. त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं
विष्णूला सांगितलं, गाईचं रूप धारण केलं आणि विष्णू भगवंताला सांगितलं की बाबा देवा, या आता काही आपल्याला जगू द्यायचे नाही, तुम्हाला अवतार हा घ्यावाच लागेल. अवतार हा तुम्हाला घ्यावाच लागेल. माईबाबा कंस हा एवढा दुराचारी होता. देवकीचे त्यांनी 8 पुत्र संवध केला होता, 7 पुत्रांचा वध केला होता आणि 8वे पुत्र म्हणजे श्रीकृष्ण. एवढा वध करून सुद्धा भगवंत आलेच ना. अहो, जेव्हा आपल्यावरती दुःख असतं ना, त्या भगवंताला पण माहिती आपण दुःखात आहे. पण जैशी स्थिती आहे तैशा शरीर आहे, कौतुक उतप आहे संचिताचे, पण कधी आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू. अरे तू कोणत्याच गोष्टीचा एवढूशी सुद्धा गोष्टीचा खेद करू नको. देव तुझ्या पाठी आहे. देव तुला दिसत नाही, देवाला आकार नाही, रंग नाही, रूप नाही, तो दिसणार नाही, पण देव तुझ्या पाठी आहे. आत बाहेरी मिया गोंधळे, हे जगल निकील माझेची ओतरे, तया कैसे कर्म आडले जे मीची नाही म्हणती. अरे अर्जुना मी नसे ऐसा कमोठा वसे, परी प्राण्याची दैव कैसे जे न देखती माते. अरे कसलं तुमचं कर्म दलित आहे की देव तुम्हाला कळलं. माझ्यामुळेच देव नाही चालतंय, हसताय, खेळताय, रडताय, पडताय, झोपताय, रडताय, खाताय, पिताय, कोणाच्या सत्तेमुळे चाले हे शरीर. चाल हे शरीर कोणाची नागनी प्रमाण उचलतो काय? चाले हे शरीर कोणाची असते. सरळ पाठ आहे हो. धोतर पितुस्तर, पितांबर गडू गडूस्तर, गडू गडूस्तर, टोप्या पडू पडूस्तर. आपण म्हणतोय, खेळतोय, पावलं खेळत चाललोय, खेळत चाललोय, खेळत चाललोय, खेळत चाललोय. अनुभव शून्य. अनुभव नाही. अरे परमार्थात अनुभव आहे. परमार्थात अनुभव पाहिजे. जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन होत नाही, तोपर्यंत तुमचा परमार्थ अर्धवट आहे. विठ्ठल जेव्हा तुम्ही दुःखात असता, हे भगवंताला माहिती आहे तुम्ही दुःखात आहे. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिना रहता उदास, थोडे थोडे सब दुखी पर सुखी राम के दास. अरे संसारामध्ये सुख नाही, दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार. संसार दुःख मुळ
चिंता आहेच, पण माझ्या तुकाराम महाराजांनी सांगावं काय, उजळले भाग्याचा अवधी चिंता वाढली, संत दर्शनी हाराभ पद्मनाभ जोडला. त्यांची चिंता काय झाली, वाढली. वाढली म्हणजे काय तुमच्या भाषेत, हा काय इथं वेगळी भाषा नाही ना, हे वेगळी असते तर सांगा मी शिकतो. नाही इथली वेगळीच आहे म्हणा, आमची वेगळी तुमची वेगळी, पण भाषा कशी आहे, शब्द दिसतात का, तुमच्या गावात वारा दिसतो का, चिखली या गावामध्ये वारा दिसतो का, टिळकला तेल दिसत नाही, लाकडात लाकडी दिसत नाही, दुधातलं दूध दिसत नाही, वाटून पाहिलं तर टिळकलं तेल, किर्शन करून पाहिलं तर लाकडात लागणे, मत्तून करून पाहिलं तर दुधातलं तूप आहे, चाकून पाहिलं तर उसातली गोडी आहे. तसं माणसाने जर का सत्संगती करून पाहिली तर याचाच देव आहे, याची जाणीव होते. विठ्ठल विठ्ठल मायबापाने देवकी आणि नंद बाबा काळा फुगत होते, बरोबर ना, त्यांना दुःख ते सहन करत होते. त्यांच्या पुढं कंसने त्यांचे 7 पुत्र ठार मारून टाकले, बरोबर. पण माझे विष्णू भगवान म्हणाले की बाबा तू आता चिंता करू नकोस, मी कृष्णाच्या रूपामध्ये येणार आहे, कृष्णाच्या रूपामध्ये मी जन्म घेणार आहे आणि कंसला जिवंत ठेवत, मी जिवंत ठेवू शकत नाही कारण तो दुराचारी आहे. तो कसा आहे, दुराचारी आहे. म्हणून भगवंतांनी अवतार घेतला, त्यांच्या समोर पुत्र मारले. माहिती आपल्या पोटाचा गोळा मारल्यावर कसं होतंय, अनुभव आहे, हाय गोष्टीचा अनुभव, प्रत्येक गोष्टीसाठी अनुभव आहे. कामाने येतं अनुभवाची प्रमाण, अरे शब्दांचे गौरव कामाने नुसतं बोलून नाही, अनुभव आहे त्या गोष्टीचा, बोलते ते अनुभव आहे. जसं तुकाराम महाराजांना आला, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. अहो त्यांनी संसार त्यांचा कृष्ण आहे, त्यांची जिंदगी त्यांचं आयुष्य सगळं कृष्णमय त्यांनी करून टाकलं. आणि आपण काय करतोय, आपल्याला करायचं काय आणि आपण करतोय काय. अरे आला सी कोठोनिया जसी कोणारे खाया घरदार तुझं हे, अरे आपली लटकी समाया, अरे कुणी कुणाचं नाही, जाऊन बघ माझ्यामुळं होतं, अरे जाऊन बघ तेव्हा पडत नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी, आणि ती झाशीला एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून, प्राण्या माझ्याचा आवाज, प्राण्या माझ्याचा आवाज. आणि तुम्ही म्हणताय घरदार आहे माझं, अरे जाऊन बघा कुणी कुणाचं नाही. कुणी खाल्ल्या वाचून राहतं का, तर कुणी उपाशी राहतं, तर कुणी पैसे कमवत नाही तुम्ही गेल्यावर. अरे आपलं आपण, आपली आपण करा सोडून जीवनात आलात ना, जसं पाणी आहे, पाणी वाहत आहे वाहत आहे वाहत आहे, निर्मळ आहे, त्याच्यामध्ये किती जरी गाड आली, त्याला किती जरी ऑब्स्टॅकल्स आले, ऑब्स्टॅकल्स म्हणजे काय, त्याला किती जरी अडचणी आल्या, किती दगडं धोंडे त्याच्यात टाकलं तरी ते वाहत आहेच. पण आपलं कसं आहे, आपण प्रतिकूल परिस्थितीमध्ये, प्रतिकूल अवस्थेमध्ये अनुकूलता आपण आणूच शकत नाही. कारण का, आपल्याला अजून पूर्णत्व आलेलं नाही. आपल्याला काय आलं नाही, पूर्णत्व अजून आलेलं नाही, म्हणून आपण दुःख व्यक्त करतो. पण माझ्या कृष्णाने दुःख व्यक्त केलं नाही, त्यांनी लीला केली. माझ्या रामांनी दुःख व्यक्त केलं, पत्नीचा विराम त्यांनी भोगला म्हणून त्यांनी दुःख व्यक्त केलं. पण माझ्या कृष्णाने लीला केली. कृष्णाने काय केली, लीला केली. आणि तेच भगवंत बाबा या पृथ्वीवरती एवढं हे त्याला मारता येते, त्याला मारता एवढा दुराचार पाहून देवाने ठरवलं, जोपर्यंत बघा काळजी असते ती कोणाला असते, लेकराची आई काय म्हणते, अरे उन्हात कशाला मरतो, सावलीत मर की. काय कर, उन्हात कशाला मरतो, सावलीत मर. म्हणजे तिचा अर्थ असा आहे का तू बघून जा, ती प्रेमाने सांगते ना, पण तिचा अर्थ कसा आहे, प्रेमळ आहे. पण बोलायचा दृष्टिकोन कसा आहे, अवघड आहे. तसं संत आहे, संत सांगतायत पण आपण ऐकून घेत नाही.
कुसुमी महाराज मन देवन लगे पूर्वजन्मीचं जीवन पाडवालं म्हणून कळत नाही जीवाला अहो नाही कळत जीवाचा पाप आल्यामुळं कळत नाही जेव्हा भगवंताने अवतार घ्यायचा ठरवला माझ्या देवी मात्या देवकी मातेला घाम व्हायला लागला थर 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 त्या कापत होत्या कंसाला वाटलं कंसाने तिथं आजूबाजूला त्याचे माणसं ठेवलेले बाबा काय वाटलं देवकीचा थोडा जरी आवाज आला तरी तुम्हाला सांग तसंच केलं आता मालकाचं ऐकलं तर लागणारच आहे मालकाचं नाही केलं कामावर राहायचंय पैसे भेटणार आहेत का नाही सांगितलं देवकीला असं होत आहे लक्ष द्यायला सुरुवात केली सगळ्यांनी स्ट्रिक्ट लक्ष ठेवलं स्ट्रिक्ट म्हणजे एकदम कडक लक्ष ठेवलं कडक लक्ष ठेवलं आणि अचानक तेथे प्रकाश निर्माण झाला आणि सगळे जे शिपाई होते ते गाढ झोपी सगळे झोपी गेले डायरेक्ट झोपी गेले आणि त्यांच्या नंद बाबाच्या आणि देवकी मातेच्या हातातले जे कडे होते ते सगळे निघून पडले कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडे झाले आणि तिथे कृष्णाचा जन्म झाला तिथे भगवान विष्णू प्रगटले कृष्णाचा जन्म व्हायच्या आधी भगवान विष्णू तिथे प्रगटले आणि म्हणाले की नंद बाबा आता मला कुठे पोहोचवा तो गोकुळामध्ये मला यशोदेच्या घरी मला तिथे नेऊन